राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये अखेर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांसाठी ही महत्त्वाची बातमी। शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी हप्त्याचा हा 11वा आणि 12वा हप्ता एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज सकाळी ठीक 11 वाजता राज्यातील या 18 जिल्ह्यांमध्ये पैशाचं होणार वाटप। उर्वरित जिल्ह्यांचं वाटप होण्यासाठी तुम्हाला या 3 महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार। राज्य सरकार आता पीएम किसान नमो शेतकरी या योजनेमध्ये त्यांनी आमूलाग्र असा बदल केला असून तो बदल अतिशय मोठा आहे। यामुळे राज्यातील जवळजवळ 8.5 लाख शेतकरी बांधवांचे पैसे येणे कायमचे बंद होणार आहे। तेव्हा या शेतकरी बांधवांनी आपले पैसे येणं बंद होऊ नये यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत। त्या देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या नागपूर या शहरातून देशातील जवळजवळ 12 कोटी जनतेच्या बँक खात्यावरती एक बटन दाबून नमो शेतकरी हप्ता आणि पीएम किसान शेतकरी योजनेचा 12वा हप्ता दोन्ही हप्त्यांचे एकत्रित पैसे देण्यासाठी त्यांनी हालचाल केली आहे आणि आज ते शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पैशांचं वितरण करतील। तेव्हा राज्यातील जवळजवळ 1.5 कोटी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती एकाच वेळी एकाच क्षणाला हे पैसे येतील। मात्र फक्त 18 जिल्हेच यामध्ये आहेत। उर्वरित जिल्ह्यांमध्ये नेमका कोणता गोंधळ सुरू आहे ते देखील आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या धर्तीवरती नमो शेतकरी महासन्मान योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली। दर 3 महिन्याला 2,000 रुपये असे जवळजवळ 12,000 आणि 6,000 रुपये देण्याचा सरकारने प्लॅन आखला आणि या प्लॅननुसार राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांना आता पैशांचं वितरण सुरुवात झाली आहे। यामुळे शेतकरी बांधव देखील या पेरणीच्या नंतर खर्चासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेटाकुटीला आले होते आणि हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी झाली असं म्हणावं लागेल। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज सकाळी 11 वाजता पैसे येणार ते देखील आपण जाणून घेऊया। पहिला जिल्हा आहे तो म्हणजे विदर्भातील जिल्हा, तो नागपूर जिल्हा। नागपूर जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये आज पैशांचं वितरण 1 मिनिटाला होईल आणि ते पैसे शेतकरी त्यानंतर दुसरा आणि महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली जिल्हा। गडचिरोली जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्यामध्ये शेती फक्त मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि जंगल याचा संपूर्ण भाग असल्याकारणाने या भागातील शेतकऱ्यांसाठी हा पीएम किसानचा नमो किसानचा हप्ता अतिशय आवश्यक असतो, तो देखील या भागात येऊन जाईल। त्यानंतर भंडारा आणि गोंदिया 2 जिल्ह्यांना मिळून हे पैशांचं वितरण करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। त्यामुळे हा येथील शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाचा दिवस असेल। 2,000 आणि 2,000 असे एकूण 4,000 रुपये त्यांच्या देखील बँक खात्यावर येतील। आणि दुसरे 2 जिल्हे आहेत अमरावती आणि बुलढाणा, हे विदर्भातीलच 2 जिल्हे। या 2 जिल्ह्यांच्या देखील पैशांच्या बँक खात्यावरती पैसे देण्यास आज सरकारने सुरुवात केली आहे। म्हणूनच मित्रांनो, त्यानंतर दुसरे 3 जिल्हे आहेत ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये आज या पैशांचं वितरण होणार आहे। दुसरे 2 जिल्हे आहेत ते म्हणजे नंदुरबार आणि धुळे, हे उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे आहेत। यांच्या देखील बँक खात्यावरती पैसे आजच येणार आहेत। त्यानंतर पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे कोकणातील 3 महत्त्वाचे जिल्हे, या जिल्ह्यात देखील पैशांचं वितरण करण्याचं सरकारने थेट सांगितलं आहे। त्यानंतर पुढचे 5 जिल्हे आहेत ते म्हणजे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यांमध्ये आज या 2,000 आणि 2,000 एकूण 4,000 रुपयांचं वितरण करण्याचं सरकारने स्पष्टपणे आज म्हटलेलं आहे। त्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत। आता बाकीचे उरलेले काही जिल्हे आणि ज्यांना हे पैसे कायमचे चालू ठेवायचे
त्यांनी आता या 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. राज्यामध्ये ह्या योजना बंद करण्यासाठी सरकार देखील आता प्रयत्न करत आहेत. मात्र योजना आपोआप बंद केल्या तर सरकारला खूप मोठा झटका बसू शकतो. तेव्हा सरकारने आता या योजनांच्या पाठीमागे जाऊन तुम्हाला 2 कागदपत्रांची सक्ती केली आहे. ते म्हणजे तुमचं उत्पन्नाचा दाखला, 3 लाखाच्या आतमध्ये तुमचा उत्पन्नाचा दाखला आणि तुम्हाला तुमच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड असणं बंधनकारक आहे.